आशाला गाव येथे हनुमान जयंती निमित्ताने सर्व गावकरीच्या वतीने मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। उल्हासनगर 400ला गाव येथे एक गाव एक मिरवणूक ही एक मोहीम आहे, जी विविध गावांमध्ये राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत एका गावात इतर धार्मिक उत्सव साजरा केला जातो। याचा उद्देश गावात शांती आणि सहकार्य वाढवणे तसेच सामाजिक अंतर टिकून उत्साह साजरा करणे आहे। या मोहिमेमुळे गावात एकोपा वाढतो आणि पारंपरिक धार्मिक भावना जपल्या जातात। या उद्देशाने नितीन तरे यांनी या मोहिमेचा प्रमुख उद्देश गावात एकोपा वाढवणे, धार्मिक उत्सव शांततेत आणि सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरा करणे आणि पोलिसांवरील कामाचा ताण कमी करणे आहे। कल्याण तालुक्यात आशेला गावामध्ये एक गाव एक हनुमान जयंती मोहीम राबविण्यात आली, जिथे सामाजिक अंतर ठेवत धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले। काही गाव जसे की पुसाणे येथे एक गाव एक हनुमान जयंतीची परंपरा अनेक पुसाणे गावात हनुमान मंदिरात एकत्र हनुमान जयंती मोहीम दिवस सर्वजण एकत्र येऊन आरती व इतर धार्मिक कार्यक्रम करतात। या मोहिमेमुळे गावामध्ये तणाव कमी होतो, तसेच धार्मिक भावना जपल्या जातात आणि सामाजिक सहकार्य वाढते। एक गाव एक सण ही एक चांगली मोहीम आहे, जी गावामध्ये शांती, सहकार्य आणि सामाजिक संबंध सुधारण्यास मदत करते। या मोहिमेमुळे पारंपरिक धार्मिक भावना जपल्या जातात आणि उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरे केले जाते। प्रतिनिधी कृष्णा महाले, कल्याण। आशेगाव ते गावदेवी मंदिर इथपर्यंत पालखी जाणार आहे आणि हे पालखी उत्सव हा गावातील प्रत्येक नागरिकांच्या लोकसहभागातून उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केला जातो। दरवर्षीप्रमाणे आज आशे गावामध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्ताने पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पालखीमध्ये मोठ्या संख्येने आशे येथील लहान थोरांपासून मोठे ज्येष्ठ सगळे नागरिक उपस्थित आहेत आणि खूप आनंदाने पालखीचा उत्सव साजरा करत आहेत। आमची ही पालखी पारंपरिक असून ही पालखी आमची हनुमान मंदिर ते गावदेवी मंदिर या ठिकाणी पोहोचून ती समाप्त करण्यात येते। ही जी पालखी आहे ना, ही आशेले गावची परंपरा आहे। ही वडिलोपार्जित चालत आलेली आहे। ही पालखी हनुमान मंदिरातून निघून आशेले गावदेवी मंदिरात जाते आणि दुसऱ्या दिवशी गावदेवीला ज्याचं जसं नवस असेल नैवेद्य, गोड जेवण, पुरणपोळी, कोणी ज्याचं जसं नवस कोंबडा, बकरा याप्रमाणे दिला जातो।